माझ्या मनात इथे एक प्रश्न येतो की इतके मोठे लोक तुम्ही बघितलेले आहेत गेल्या 50-60 वर्षाच्या तुमच्या काळामध्ये. आजच्या राजकारणाची शिल्प नाही म्हणत मी, आजच्या राजकारणाचे पुतळे जर तुम्हाला करायला सांगितले तर तुम्ही कराल का आणि ते मनापासून कराल का? आता तर माझ्या बाबतीत वैयक्तिक म्हटलं तर आता माझं पुतळे करायचं एजही संपलेलं आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तितक्या तोलामोलाची आता व्यक्तिमत्व पण राहिलेली नाहीत. कोणाचे करणार तुम्ही? इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी फार तो झाला. आता कोणाचे पुतळे करण्यासारखं मनुष्य आहे का? कोणी पुतळे करण्यासारखे लोकच राहिलेले नाही, मोठेच राहिलेच नाहीत. पण तत्व त्यांनी केलेली उभी केलेली आहेत. त्या तत्वासाठी पुतळे करता येतील. जसं मी म्हटलं की कुसुमाग्रजांच्या कवितेवरती तुम्हाला एखादे शिल्प उभं करता येईल, पाडगावकरांच्या एखाद्या त्याच्यावरती शिल्प उभं करता येईल. तर अशा ज्या ऐतिहासिक व्यक्ती आहेत थोर, इतिहासाने ज्यांनी घडवला इतिहास, मग ते साहित्यामध्ये असेल, नृत्यामध्ये असेल, नाटकामध्ये असेल, तर त्या विषयासाठी स्मारक करता येतील तुम्हाला. काहीतरी अर्थबोध होणारं, काहीतरी सांगणारं असं असायला पाहिजे. आणि आता हे तुम्ही म्हणता दुसऱ्यांची शिल्प करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं मी जे केलं आयुष्यभरात 60 वर्षाच्या प्रवासात जे संचित केलेलं आहे ते कुठेतरी प्रदर्शित व्हावं म्हणून ह्या शिल्पालयाचा खटाटोप आयुष्य. म्हणून हे शिल्पालय तुम्ही सुरू केलं की आतापर्यंतच्या चांगल्या नामवंत शिल्पकारांच्या, चित्रकारांच्या त्यांच्या केलेल्या संग्रहाचं कुठेतरी जतन होत नाही आणि ते पुढल्या पिढीच्या लोकांना बघता येत नाही. अनेक लोकांच्या चांगल्या कलाकृती नाहीशा झाल्या काळाच्या ओघामध्ये. ते फार महत्वाचं असतं. लहान एखादं जर्म असतो, तो जर्म कसा डेव्हलप होतो आणि त्याच्यातून एखादं कन्सेप्ट, एखादं चित्रशिल्प निर्मिती कशी होते यातून पुढच्या पिढीला शिकता. याच्यामध्ये तुमचा प्रवास समजतो तुम्हाला. पण हे तुम्ही वैयक्तिक पातळीवर करताय, स्वतःच्या खिशातले पैसे घालून करताय. हे आतापर्यंत मला करावंच लागलं. पण आम्ही एक ट्रस्ट केलेलं आहे, पब्लिक ट्रस्ट केलंय आणि ह्या ट्रस्टच्या ताब्यात दिलेलं आहे. माझ्या आयुष्यभरातली सगळी 150-200 जी शिल्प माझ्याकडे आत्ता आहेत, ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये मी सगळे प्रतिष्ठानच्या हवाली केलेले आहेत. त्यांनी जतन करावी. पण तुम्हाला असं नाही वाटत हे तुम्ही करताय शिल्पालय हे खूप चांगलं आहे, पण हे मूलतः सरकारचं, समाजाचं काम आहे? म्हणून मला असं वाटतं की हे जर तुम्ही जतन केलं आहे असं तर केव्हा ना केव्हा तरी सरकारला, समाजाला याचा कॉग्निझन्स घ्यावाच लागेल आणि जतन करावं लागेल. आपल्याकडे आता कलेच्या खूप व्यापक त्याचा प्रसार चालू आहे सगळ्या दृष्टीने. तर लोकांना आता फक्त एवढंच आहे, माझ्या आजूबाजूची जे लोक आहेत, माझ्या नंतरची जी येणारी पिढी आहेत, त्यांनी हे जतन करायला पाहिजे, प्रिझर्व करायला पाहिजे. त्यांना त्याचं महत्व कळलं, त्यांना महत्व, तर ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि केव्हा ना केव्हा तरी सरकारला, समाजाला याचा दखल घ्यावीच लागेल. पण साठे साहेब, तुम्हाला असं नाही वाटत की एवढं मोठं काम तुम्ही केलंय? म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतानाही मला जाणवतंय, पुस्तक वाचून तुमचंही जाणवलं की एवढं मोठं काम शिल्पकलेच्या माध्यमातून तुम्ही केलंय. समाज आपला अडाणी आहे त्याला याची जाणीवच नाही. आम्ही आपले हिंदी सिनेमातल्या नट नट्यांनाच महत्व देतोय. थोडीशी परिस्थिती आहे तशी, दुःख होतं ते बघून. आमच्या आता जो चंगलवाद म्हणून ज्याच्यावरती लोक विचारवंत आसूड ओढतात, त्या ह्याच्यामध्ये किती लोकांना पाहिजे, तत्काळ पाहिजे. इथे यावं, बघावं, थोडेसे कष्ट होतील त्याच्यासाठी कष्ट घ्यावेत हे नाही. पण सातत्याने जर धरून ठेवलात एक विषय. आता सासवण्याचं, करमरकरांचं तिथे त्यांच्या सुनेने म्युझियम केलेलं आहे. तसं हे जर टिकून राहिलं तर ह्याला महत्व येईल. आणि माझा तेवढाच प्रयत्न आहे, मला याच्यापेक्षा जास्त करता येणं शक्य नाही. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त करता येणं शक्य नाही, अगदी बरोबर आहे. पण मुलाखतीच्या शेवटी तुमच्यासारखा जो माणूस आहे, जो आज कल्याणमध्ये राहतोय, एवढं मोठं काम तुम्ही केलंय, सरकारला काय सांगाल तुम्ही शेवटी? सरकारला वेळोवेळी सांगितलंय मी की ह्याची दखल घ्या कमीत कमी. इथे काहीतरी घडतंय कल्याणमध्ये. माझा आता कल्याणला सत्कार झाला गेल्या महिन्यामध्ये आणि महापौर, उपमहापौर बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते झाला ते. तर मी त्यांना लोकांना तेच सांगितलं की दखल घ्या तुमच्या कल्याणमध्ये. मी आज हाडामासाचा शिल्पकार उभा आहे, ह्याची दखल घेतली नाही तरी चालेल, कारण मी आज आहे उद्या नाहीये. पण ही शिल्प टिकणार आहेत. मी असं म्हटलं की गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव आहे तोपर्यंत शतकन उभा राहणार आहे तो. आणि तुम्हाला कल्याण करणारा अभिमान वाटायला पाहिजे की हा पुतळा आमच्या कल्याणमध्ये घडला. तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी करा, याची जाणीव ठेवा. इथे काहीतरी घडतंय, इथे याला जागा नाहीये, इथे जायला ट्रान्सपोर्ट नाहीये, इथे प्रॉपर लाइटिंग नाहीये,
तिथे बिल्डिंग नाही आहे, हे तुम्ही करा. आणि हे माझ्यासाठी मी सांगतोय म्हणून नका करू. ह्या क्षेत्रामध्ये वावरणारी काम करणारी जी असंख्य मंडळी आहेत त्यांना जर जिवंत ठेवायचं असेल, ही कला जर वाढवायची असेल तर हे तुम्हाला करायला पाहिजे. आज ना उद्या तुम्हाला तुमची जबाबदारी आहे ती. इतर गोष्टी चार कमी झाल्या तरी चालतील, पण ही गोष्ट तुम्ही टाळू नका. हे होते शिल्पकार सदाशिव साठे. ते काय म्हणतायत ते तुम्ही ऐकलत. म्युझियम होणं का आवश्यक आहे, या कलेचं जतन होणं का आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलं. तुम्हाला पटत असेल तर त्यासाठी काहीतरी करा. धन्यवाद.